Hello dear friends, welcome to my YouTube channel Learn English with DJK. Friends, this video is made for 7th class student of Maharashtra State Board. In this video, we are going to see English workshop of It's a Small World. Let's begin with the English workshop. इंग्लिश वर्कशॉप मधला फर्स्ट क्वेश्चन आहे सिंग द पोयम. ही कविता आपल्याला गायची आहे सुरात तालामध्ये. लेट्स सी हाऊ द चिल्ड्रन्स आर. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we're aware. It's a small world after all. 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 It's a small world. There is just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. 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 It's a small world. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world. कशी वाटली मित्रांनो कविता? याच पद्धतीने तुम्हाला स्वतः पण ती सिंग करायची आहे. लेट्स मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे नोट डाउन पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू ईच पेयर. या पोयम मधले आपल्याला रायमिंग पेयर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि ते लिहिल्यानंतर त्या पेयरसाठी आणखी एक वर्ड जो सेल्फ आपल्याला शोधायचा आहे आणि तो पण लिहायचा आहे. तुम्ही जर पाहिलं तर या इथे येलो कलर मध्ये मी त्या वर्ड्सला अंडरलाईन केलं आहे ज्या रायमिंग पेयर्स आहेत. लेट्स सी द आन्सर. रायमिंग वर्ड्स कुठले कुठले आहेत? टीयर्स आणि फियर्स. त्यानंतर सेकंड आहे शेअर आणि अवेअर. थर्ड सन आणि वन. फोर्थ आहे डिवाइड आणि वाईड. नेक्स्ट आता आपल्याला पेअरच्या समोर आपल्याला स्वतः एक रायमिंग वर्ड ॲड करायचा. फर्स्ट मध्ये जसं इयर्स हा वर्ड मी ॲड केलेला आहे. सेकंड मध्ये आहे केअर. थर्ड मध्ये आहे फन आणि फोर्थ मध्ये आहे हाईट. दोनही प्रॉब्लेम आपण इथे सॉल्व्ह केलेले आहेत. लेट्स मूव फॉरवर्ड टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. तुम्हाला निष्कर्ष पर्यंत पोहोचायचं आहे आणि खालच्या लाईनचा काय अर्थ आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लाईन्स आहेत इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. नेक्स्ट आहे अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. नेक्स्ट आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड द लास्ट अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. बुकमध्ये एक नोट दिलेली आहे. अलो द स्टुडंट टू यूज देअर मदर टंग इफ नेसेसरी वेन दे टॉक अबाउट द इम्प्लाइड मिनिंग अँड गिव्ह एक्झाम्पल ड्युरिंग द डिस्कशन. आपल्याला चर्चा करताना मदर टंगचा सुद्धा यूज करता येईल तशी तर परवानगी तुम्हाला मिळेलही. इथे मी इंग्लिशमध्येच त्याचा काय मिनिंग आहे ते एक्सप्लेन केलेले आहे. लेट्स सी द मिनिंग. फर्स्ट जे लाईन आहे ती आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर आणि त्याचा मिनिंग आहे द लाईन मीन्स दॅट इट इज द वर्ल्ड ऑफ हॅपी पीपल. हे जग कसं आहे? आनंदी लोकांचं आहे. वी लाफ वेन वी आर हॅपी. आणि आपण केव्हा असतो? जेव्हा आपण आनंदी असतो. सेकंड लाईन आहे अ वर्ल्ड ऑफ टीयर्स आणि याचा मिनिंग आहे द लाईन मीन्स दॅट द वर्ल्ड इज फुल ऑफ सॉरो. ह्या जगामध्ये दुःख खूप भरलेलं आहे. टीयर्स आर द सिम्बॉल्स ऑफ सॉरो आणि दुःखाची निशाणी काय आहे तर डोळ्यातील अश्रू. थर्ड लाईन आहे इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स आणि त्याचा मिनिंग आहे द लाईन मीन्स दॅट देअर आर पीपल हू हॅव ॲम्बिशन्स. या जगामध्ये असे खूप लोक आहेत ज्यांना महत्वाकांक्षा आहे.
दे लाईव्ह ऑन होप्स, ते आशेवर जगत असतात. अँड होपफुल अबाउट फ्युचर, आणि भविष्याविषयी त्यांना होप्स असतात, असा या लाईनचा मिनिंग आहे. आणि फोर्थ लाईन आहे अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. द लाईन मीन्स दॅट देअर आर मेनी थिंग्स दॅट फिअर द पीपल. अशा खूप गोष्टी आहेत ज्याच्यामुळं लोक या पृथ्वी तलावरील मनुष्य हा घाबरत असतो. Next, we will move forward to the next question, that is question number 4. The poem says, and a smile means friendship to everyone. या कवितेमध्ये एक लाईन आहे, and a smile means friendship to everyone. आपण जर एक छान स्माइल जर समोरच्या व्यक्तीला दिली तर तो व्यक्ती त्या स्माइलमुळे प्रभावित होईल आणि आपला मित्रही होईल. गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ अदर ॲक्शन्स. म्हणजे या लाईनमध्ये काय आहे की स्माइल ही एक ॲक्शन आहे, हे एक गेस्चर आहे, म्हणजे हावभाव आहे. गिव्ह एक्झाम्पल ऑफ अदर ॲक्शन ऑर गेस्चर्स दॅट मीन्स द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. अशाच प्रकारच्या काही ॲक्शन किंवा गेस्चर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ज्या जगामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतात. गिव्ह 3 एक्झाम्पल ऑफ गेस्चर्स ऑर ॲक्शन दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग ओनली इन सर्टन रिजन्स. काही भागामध्ये अशा काही गेस्चर किंवा ॲक्शन वापरल्या जातात की ज्या त्याच भागामध्ये जास्त परिचित असतात, दुसरीकडे जास्त नसतात. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे की ज्या जगामध्ये असणाऱ्या ॲक्शन किंवा गेस्चर याचे 3 उदाहरणं लिहायचे आणि जे काही ठराविक भागामध्ये वापरले जातात त्याचे सुद्धा आपल्याला 3 एक्झाम्पल आपल्याला लिहायचे आहे. वन सच एक्झाम्पल वुड बी द थम्स अप साईन. आणि जगभर ज्याला मान्यता आहे असं थम्स अप साईन आहे, ते एक एक्झाम्पल आहे. असे एक्झाम्पल आपल्याला शोधायचे आहे. लेट्स सी द फर्स्ट ॲक्शन ऑर गेस्चर दॅट मीन्स द सेम इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. जगातल्या सर्व भागामध्ये या ॲक्शन सर्व ठिकाणी त्याच मिनिंगसाठी वापरले जातात. जसं फर्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे थम्स अप. थम्स अपचं काय मिनिंग आहे? ॲग्री, मी त्याला ॲग्री आहे. किंवा सक्सेस, यश मिळाल्यानंतर आपण थम्सअपचा साईन करतो. तो साईन कशा पद्धतीचा असतो? तर या पद्धतीचा. नेक्स्ट एक्झाम्पल व्ही साईन. व्ही फॉर व्हिक्ट्री. व्हिक्ट्री म्हणजे विजय. जेव्हा एखादा व्यक्ती संपादन करतो तेव्हा व्ही साईन करतो आणि ती साईन कशा स्वरूपाची असते? तर त्याचं हे पिक्चर आहे. थर्ड शेक हँड्स. शेक हँड म्हणजे हस्तांदोलन. कशासाठी करतो? हॅलो म्हणण्यासाठी करतो आणि त्याची ॲक्शन आहे, पिक्चर तुमच्या समोर आहे. नेक्स्ट बो. बो म्हणजे वाकणे. कशासाठी वागतो आपण? रिस्पेक्ट देण्यासाठी. त्याची ॲक्शन कशा पद्धतीची आहे बघा, ॲनिमेशन तुमच्या समोर आहे. आता या क्वेश्चन मधला सेकंड पार्ट आपल्याला पाहायचा आहे. तो कुठला आहे? ॲक्शन्स ऑर गेस्चर्स दॅट हॅव अ स्पेसिफिक मिनिंग इन सर्टन रिजन्स. काही ठराविक भागातच. अगोदरच्या पार्टमध्ये आपण जगामध्ये सर्व ठिकाणी एकच पाहिली, आता काही ठराविक ठिकाणी वापरले जाणारे आहेत. जसं फर्स्ट ॲक्शन आहे टचिंग फीट ऑफ अ पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या पाया पडणे. हे कशासाठी आहे? रिस्पेक्ट एल्डर्स. हे भारतामध्ये आपण एकमेकांच्या पाया पडतो. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये गेलं तर असे पद्धतीची कल्चर आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचं पिक्चर आहे. या पद्धतीने आपण आशीर्वाद घेतो. नेक्स्ट रबिंग चिक्स ऑन अनदर पर्सन चिक्स. आपले गाल दुसऱ्या व्यक्तीच्या गालावर रब करणे. हे कशाचं आहे? शो लव्ह ऑर क्लोज रिलेशनशिप. एखाद्या व्यक्तीविषयीचं प्रेम दर्शवण्यासाठी किंवा खूप जवळचं नातं आहे हे दर्शवण्यासाठी करतो आणि हे पिक्चर या पद्धतीने आहे. हे कल्चर भारतामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळत नाही. नेक्स्ट आहे नमस्ते और राम राम. त्याच्यामध्ये राम राम म्हणण्याचा उद्देश काय आहे? से हॅलो. आणि याची ॲक्शन या पद्धतीने आहे, आपण राम राम 2 हात जोडून करत असतो. फ्रेंड्स, we'll move forward to the next question, that is the following sentences were heard in a school on the first day. खाली काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, काही वर्ड्स दिलेले आहेत जे आपण शाळेच्या पहिल्या दिवशी जास्त प्रमाणात ऐकतो. यूज these expressions to prepare simple conversation between 2 or more speakers. आपल्याला हे शब्द वापरून एक कन्व्हर्सेशन तयार करायचे ज्याच्यामध्ये 2 किंवा 3 व्यक्ती बोलणारे असतील. You may use the same expressions more than once.
इथे दिलेले जे एक्सप्रेशन्स आहेत, जे सेंटेन्स आहेत, जे वर्ड्स आहेत, तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त वेळेस वापरू शकता. अँड ॲड युअर ओन लाईन्स, आणि तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच्या लाईन सुद्धा यूज करा. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स अँड प्रेझेंट द कन्व्हर्सेशन इन द क्लासरूम. हे सगळं करण्यासाठी आपल्याला पेअर्स म्हणजे जोड्या किंवा ग्रुप तयार करावे लागतील, आणि अशा ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला प्रेझेंटेशन क्लासरूम समोर प्रेझेंट करायचं आहे. सेंटेन्स किंवा वर्ड्स जे आहेत ते पाहू आपण. हॅलो, हाय, आय एम डॅश, पुढे त्याचं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हाऊ वॉज युअर जर्नी टू, कुठे जर गेला असेल त्या शहराचं नाव किंवा त्या ठिकाणाचं नाव आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. हाऊ आर यू, इट्स नाईस टू बी बॅक इन स्कूल, मीट माय फ्रेंड डॅश अँड डॅश, इथं 2 फ्रेंडचे नाव आपल्याला लिहिता येतील. वी हॅड सो मच फन टुगेदर, सो नाईस टू सी यू अगेन, धिस इज डॅश, वी वेंट टू डॅश इन द व्हॅकेशन. हाऊ वॉज युअर हॉलिडेज, आय स्पेंड माय हॉलिडे ॲट, I am so glad to see you all. How did you spend your holidays? I am new here. My name is Dadash. What is yours? असे काही एक्सप्रेशन्स आपल्या समोर दिलेले आहेत. राईट डाऊन 3 ऑफ द कन्व्हर्सेशन यू हॅव प्रिपेअर्ड, प्रेझेंटेड ऑर हिअर. तुम्हाला 3 कन्व्हर्सेशन इथं लिहायचे आहेत वेगवेगळे, जे तुम्ही स्वतः तयार केलेले असतील किंवा वर्गात कुणी प्रेझेंट केलेले असतील किंवा तुम्ही ऐकलेले असतील. असे 3 कन्व्हर्सेशन आपल्याला इथे प्रेझेंट करायचे. लेट्स सी द फर्स्ट कन्व्हर्सेशन. अभय, हॅलो ईशांत. मग ईशांत बोलेल, हाय, हाऊ आर यू. अभय म्हणेल, फाईन. हाऊ डिड यू स्पेंड युअर हॉलिडेज. मग ईशांतचा आन्सर असेल, आय वॉज ॲट माय अंकल्स होम अँड वी एन्जॉयड अ लॉट. व्हॉट अबाउट यू. अभय, I couldn't go anywhere, but I enjoyed with my family. Ishant, and here in school we shall have much more fun together. Abhay, let us join our old friends. This is for the first conversation. Let's move forward to the next conversation. This conversation is in between Atharva and his friend Himanshu. Atharva, hi, how are you? Himanshu, fine. What about you? Atharva, fine. How happy I am back to school again, and new class, new book, new teacher and friends too. Himanshu, yes, back from holidays. It is nice to be in school. Next, Atharva, really very nice. Let us go to our new class. Himanshu, yes, sure. खूप छोटे छोटे सेंटेन्स घेऊन आपण कन्व्हर्सेशन तयार करू शकतो. नेक्स्ट conversation we will see, that is in between Sai and Sia. Sai, hi. Sia, hello, I am new here in this school. Sai, what is your name? Sia म्हणते, myself Sia Todmal. I don't know anything about the school and I am feeling lonely. Sai, don't worry, you will get my good friends here. Sia, who is this with you? Sai म्हणते, oh sorry, meet my friend Tanishka. Friends, this is what the 3 conversation and the English workshop of the first poem. Thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Telegram, Twitter, Facebook. You can search my YouTube channel by name Dada Saib Kashid. This channel is for English learners only. Thank you very much.